हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता सकाळीच मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, पण सकाळी मी पूजेचं काही शूट घेतलेलं नव्हतं, कारण सकाळी अगोदर म्हणजे 9 पर्यंत मला स्वयंपाक रेडी करायचा होता. म्हटल्यानंतर आधी स्वयंपाकाचं शूट घेतलं आणि सायंकाळच्या वेळी मग ही दिवाबत्ती करून घेतली होती. देवाबसला दिवा लावून घेतला, तुळशीजवळचा दिवा लावला. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन ही सगळं सकाळीच करून झालं होतं, पण शूट मी संध्याकाळी घेतलं होतं. तर उंबऱ्यापाशी पण दिवा लावून घेतला आणि तुळशीजवळ दिवा लावून इथं अशी तयारी करून घेतली होती. आता शेणाचा सडा टाकला होता आणि छोटीशी रांगोळी काढून ना, आता माझ्याकडे केसरं आणि नारळाचं फळच असतात, तर मग ते घेतलं होतं. आणि गौऱ्या पण थोड्याशा होत्या, तर ते पण असं लावून घेतलं. छोटीशीच अशी होळी करतो. आता केरळमध्ये काही होळी वगैरे केली जात नाही, पण आता जे आपले सण आहेत तर ते आपण केलेच पाहिजेत. आणि आपण केलं तरी मुलांना पण ते माहीत पडेल. त्याच्यामुळं मग अगोदर पूजा वगैरे करून घेतली आणि होळीनंतर प्रज्वलित केली. तर अशी छोटीशी अशी होळी सेलिब्रेशन केलं होतं. तर सकाळी अगोदर ना गॅसची पूजा करून घेतली. तर गॅसची पूजा करून झाली की मग स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आता पुरणपोळीचा स्वयंपाक हा घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो. मुलं पण ना पुरणपोळी आवडीने खातात. मग नंतर मी स्कूलला गेल्यानंतर ते 4-4:30लाच येतात. मग सकाळी केली की ते 2 वेळ खातात. म्हटल्यानंतर मग मी शक्यतो सकाळीच करते. हा सण खरं तरी दुपारनंतरच करतात, पण मी सकाळीच करून नैवेद्य वगैरे साईडला काढून ठेवला होता. तर पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घातलं होतं 2 चमचे. तर डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये शिजत घातली. तर कुकरला शिजवून घेते, म्हणजे डाळ पटकन शिजली जाते. एक मोठ्या गॅसवर शिट्टी केली आणि एक लहान गॅसवर केली की डाळ व्यवस्थित शिजली जाते. तर दूध वगैरे गरम करून ठेवायचं होतं, तर ते बी घेतलं. आणि डाळ लावली की पहिलं काम म्हणजे कणिक मळून ठेवायचं, म्हणजे कणिक छान अशी भिजली जाते. आता कणकीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, थोडी हळद घातली तरी पण कलर छान येतो पोळ्यांना, पण हळद घालायची राहिली होती आज. तर कणिक छान अशी मर्दून घेतली आणि पाणी लावून ठेवलं, किंवा पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवते, तशी पण कणिक ना म्हणजे पोळ्या सॉफ्ट होतात. नंतर खोबऱ्याचं थोडंसं काप करून घेतलं होतं, थोडंसं भाजून घेतलं, ओलसर होतं थोडासा नारळ म्हणून. तर खोबरं, जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर भरपूर अशी त्याच्यामध्ये घालून ना वाटण तयार करून घेते. तर कोथिंबीर नव्हती म्हटल्यानंतर त्यांनी जिमने येताना कोथिंबीर आणली होती, तर त्याचं जे जाडसर देठ आहेत तर ते त्याच्यामध्ये घालते वाटणामध्ये, म्हणजे कोथिंबीर पण वेस्ट होत नाही आणि भाजीला पण छान चव येते म्हणजे आपल्या. तर ते वाटून घेतलं. आता गोळ कट करून घेतला होता. तर आता नंतर ज्यूस बनवायचा होता. आता सकाळचा चहा वगैरे काही नसतो, ज्यूसच असतो सगळ्यांचा. तर तो ज्यूस तयार करून दिला आणि नंतर मग बाकी कामाला परत सुरुवात केली. तर 8 वाजता ज्यूस असतो. तर ज्यूस झालेला होता. नंतर मग मी आता पुरणपोळी केली की भजी पण करतेच, कारण कृष्णा पोळीसोबत त्याला भजी लागतातच खायला. तर कांदा, मिरची, कोथिंबीर असं कट करून घेतलेलं होतं. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी धन्याची पूड पण टाकते, आता त्यानं पण छान चव येते. आणि मिरची कमी तिखट असेल तर थोडंसं लाल तिखट टाकल्यानंतर पण चालतं. तर ओवा घेतला होता, तो हातावरती असा क्रश करून त्याच्यामध्ये घातला. आणि डाळीचं पीठ आता चाळून घेतलं होतं. आता बरेच दिवसापूर्वी दळलेलं होतं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही झाले का बघा म्हणून, तर चाळून घेऊन ना पीठ असं भिजवून ठेवलं. पीठ भिजवलं की लगेचच तोपर्यंत कुकर थंड झालेला होता आणि डाळ छान अशी शिजलेली होती. तर डाळ काढून घेतली. आता तांदूळ अगोदरच धुवून मी पाण्यात ठेवते. तांदूळ भिजत ठेवलं ना भात अगदी मऊ असा होतो आणि 2 शिट्ट्यामध्येच भात ना व्यवस्थित शिजला जातो. तर लगेचच मग कुकरमध्ये तांदूळ घातले आणि त्याच्यामध्ये मीठ घालून ना भात लावून दिला. तर सकाळची थोडीशी घाई, सकाळी 9 पर्यंत करायचं म्हटलं की थोडी घाई गडबड होते. पण नंतर मग लगेचच पुरण पण परता घेतलं. तर 1 चमच्याभर एवढं तूप घातलं होतं पातेल्यात. पातेलं जाडबुराच पातेलं घ्यायचं, म्हणजे पुरण खाली चिकटत नाही. आणि थोडीशी डाळ साईडला ठेवली, कारण कुकरमध्ये डाळ शिजवल्यानंतर येळवणी आहे ते जास्त घट्टसर निघत नाही. मग आमटी थोडीशी दाटसर होण्यासाठी थोडीशी डाळ घालते त्याच्यामध्ये हे करून. तर पुरण हे करताना परतताना त्याच्यामध्ये गूळ घातला, डाळ गूळ, थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक गॅसवरच ते, अगदी बारीक गॅसवर, गॅस कुठेही मोठा करत नाही. इकडं आमटीला फोडणी द्यायला घेते तोपर्यंत तिकडं पुरण परतून होतं, अधूनमधून तिकडं पण हलवायचं असते.
तर तेलामध्ये ना जिरं टाकलं, कढीपत्ता भरपूर असा, आणि हे वाटण केलेलं होतं तर ते घातलं. वाटण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. मसाला व्यवस्थित भाजला तर मग आमटीला छान चव येते. आता तेलाचं प्रमाण कमी असतं, कारण जिम करतात म्हणल्यावर जास्त तेलकट पदार्थ खात नाहीत, त्यामुळं मग कमी तेलामध्येच आमटी बनवली होती. मसाला अगोदर भाजून घेते आणि नंतर मग अर्धा मसाला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढते आणि त्याच्यामध्ये मग आपलं रेग्युलरचं जे काळं तिखट असतं ना तर ते घालते. तर ते व्यवस्थित असं भाजून घेते. आता पुरण परतायचं अजून चालूच होतं, पलीकडच्या गॅसवर मी ठेवलेलं होतं. तर तिकडेही अधूनमधून चेक करायला लागत होतं, कारण पुरण जर खाली चिकटलं तर नंतर मग करपट वास येतो त्याचा. तर मसाला दोन्ही पण मसाला आता व्यवस्थित भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर मग जे आपण डाळीचं पाणी काढलेलं होतं तर ते घालून घेतलं आणि वरून मग बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली की आता आमटी तयार झाली होती. पण अजून पुरण परतून झालेलं नव्हतं, तोपर्यंत म्हणलं तळून आणि भजी तळून घ्यावं. तर वरून कोथिंबीर घातली ना, नंतर उकळी काढली ना, नंतर छान असा कट येतो. जास्त कट आवडत नाही, त्यामुळं मग नाही कट आला तरी चालतो. तर लगेचच मग बाजूला हे करायला ठेवलं. आता एक आमटी उकळलेली होती, दुसरी अजून उकळलेली होती. ते पण म्हणजे बारीक गॅसवरच ठेवलं होतं, एक उकळी काढेपर्यंत. बारीकच गॅस ठेवते, गॅस मोठा करत नाही, म्हणजे व्यवस्थित असं आमटीला कट येतो. तर भज्यामध्ये नंतर ना थोडंसं सोडा घालून घेतला, चिमटभरच सोडा घालते. आणि कडलेलं तेल असतं ना तर ते 2 चमचे तेल घातलं ना, भजी जास्त तेलकट होत नाहीत. आता तांदळाचे पापड होते, आता कुरवडीचा चुराच आहे, कुरवडी संपलेली आहे आता. तर मग ते थोडंसं तळून घेतलं. पुरणपोळीसोबत कसं कुरवडी पाहिजे असते. आणि नंतर मग भजी आता सकाळचं जेवढं पाहिजे आहेत तर ना तेवढंच तळते, आणि बाकी मग संध्याकाळचं आहे ते संध्याकाळी तळते. कारण कृष्णाला ना पोळीसोबत जोपर्यंत ताटामध्ये भजी आहे तोपर्यंतच पोळी खातो, भजी संपलं की मग पोळी खात नाही. आणि भात आमटीचं पण तसं असतं, त्याला कुरवडी लागत नाही, पण भातासोबत पण त्याला भजीच खायचं असतो आणि पोळीसोबत पण भजीच खायचं असतो. आणि भजी कसं गरम गरम छान लागतात खायला म्हटल्यानंतर मग पुरणपोळी पण अर्ध्या सकाळी पाहिजे तेवढ्या करते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मग रात्री करते. कणिक वगैरे असते सकाळचीच, फक्त पुरणपोळ्या लाटायच्या आणि भजी तळायचं. तर आता पुरण परतून झालेलं होतं, तर मग लगेचच वाटायला घेतलं. गरम गरम वाटलं की कसं पटकन वाटलं जातं. आता भजी एवढेच तळून बास करायचे होते म्हटल्यानंतर मग वाटायला सुरुवात केली. तर चाळणीनं असं ग्लासनं वाटलं की पटकन होतं, आणि भजी पण झाले होते. आता फक्त पोळ्या लाटून ना नैवेद्य साईडला काढून मग मुलांना जेवायला द्यायचं होतं. तर पुरण वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली होती. आता सुंठ बडीशेप असेल तर ती मग पुरण परतून झाल्यानंतर त्यातच तेव्हाच टाकते. पण वेलदोडं काय होतात, थोडंसं जाडसर राहिलं तर चाळणीमध्ये तसेच अडकून राहतात, त्यामुळं मग मी वाटून झाल्यानंतर टाकते, म्हणजे वेलदोड्याचा स्वाद सगळा त्याच्यामध्ये राहतो. तर अगोदर एक छोटी नैवेद्य करून घेतला अग्निदेवासाठी, आणि नंतर मग होळीसाठी 2 थोड्या मोठ्या साईजचे केले होते. आणि मग घरामध्ये नैवेद्य दाखवत होते, आपली मोठी पुरणपोळी करते त्याचाच नैवेद्य दाखवून घेते. तर अगोदर गुंड करून घेते 4-5, म्हणजे मग नंतर गॅस वेस्ट जात नाही, आणि लगेचच मग पोळ्या लाटायला सुरुवात करते. तर पोळीचं कसं कणकीपेक्षा पुरणाचा थोडासा उंडा मोठा असावा, म्हणजे पुरणपोळीला छान अशी चव लागते, नाहीतर मग ते चपाती खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणजे पुरण भरपूर असलेली पोळी आवडते. तर उंड करून घेतला आणि लगेचच मग अगोदर छोटा नैवेद्य केलेला तो अग्निदेवालाही केला, आणि नंतर मग बाकी पोळ्या पण सकाळी 6 ते 7 पोळ्या केल्या की भरपूर होतात. तर त्या पोळ्या लाटून सर्व पोळ्या करून ठेवल्या. पुरणपोळीचा सकाळी स्वयंपाक झाला ना, मग परत दिवसभर आपल्याला भांडी कपडे झाडून पुसून म्हणजे ही कामं असतातच. पण संध्याकाळी पण नंतर मग थोडंसं निवांत होतं, फक्त पोळ्या लाटले की होऊन जातं. तर अशा पद्धतीने मी पोळ्या केलेल्या होत्या. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुरणपोळी अशी टम्म फुगली तर ना मग पुरणपोळ्या बाकी लाटायला मग आपल्याला पण हे होतं. पण पहिलीच पोळी थोडीशी फुटली होती माझी, अगदीच जास्त पुरण झालं होतं त्याच्यामध्ये. पण नंतर बाकीच्या मग छान झाल्या होत्या पुरणपोळ्या. दोन्ही बाजूनी अशा फुगल्या तर मग 1-1.5 ते 2 म्हणजे आपल्याला पण करायला छान वाटून जातो. आता अर्धा किलो डाळ मी घातली होती, तर अर्धा किलो डाळीचा स्वयंपाक करायला मला जवळजवळ 1.25-2 तास गेले होते. आणि बाकी पोळी आहेत ती मी संध्याकाळीच लाटल्या होत्या, सकाळच्या फक्त लाटल्या. पुरणपोळी कसं गरम गरम खायला छान लागते.